नमस्कार मित्रांनो, आज मला तुम्हाला अगदी मनापासून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एखाद्याची अगदी मनापासून मदत केली, पण शेवटी त्याच माणसाने तुम्हाला वापरून बाजूला फेकून दिलं. कधी कधी मनात असं वाटतं ना मित्रांनो, की आपला अति चांगलेपणा किंवा सरळ असणं आपली सर्वात मोठी चूक ठरते. याचं जर उत्तर हो असेल ना, तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण या जगात जे झाड सर्वात सरळ असतं ना, कुऱ्हाडीचा पहिला घाव दुर्दैवाने त्याच झाडावरती बसतो. आज आपण असे 10 जीवन नियम पाहणार आहोत, जे तुम्हाला या जगातल्या लोकांपासून सांभाळतीलच, पण तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 10 नियम तुमच्या आयुष्याचा गेम बदलणार आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी आहे तुमची मैत्रीण अश्विनी आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बघा मित्रांनो, काय होतं, लहानपणापासून आपल्याला काय शिकवलं जातं बरं? नेहमी सरळ राहा, शांत राहा, दुसऱ्यांना मदत करा. हे विचार ऐकायला आणि जगायला खूप सुंदर आहेत मित्रांनो, पण बाहेरचे जे जग आहे, ही दुनिया आहे ना, थोडीशी कठीण आहे मित्रांनो. इथे तुम्ही जर जास्त भोळे राहिलात ना, तर लोक तुमचा वापर करून घेतील आणि तुमच्या समोर तुम्हाला कमी लेखतील. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात स्वाभिमान, यश आणि आदर मिळवायचा असेल ना, तर आजचा हा भोळेपणा बाजूला ठेवा आणि चाणाक्ष बना. चला तर मग भोळेपणा सोडूया आणि चाणाक्ष बनूया. आपण या नियमांचा वापर करून नक्कीच चाणाक्ष बनू शकतो. तर नियम आहे पहिला, कमकुवतपणा दाखवू नका, नाहीतर लोक तुम्हाला फाडून टाकतील. बरोबर आहे मित्रांनो. पहिली गोष्ट की मी अगदी मनापासून सांगते, स्वतःचे कच्चे दुवे म्हणजे वेकनेस पॉइंट जे आपले आहेत ना, ते कधीही जगासमोर मांडू नका. तुम्हाला कशाची भीती वाटते, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे किंवा तुमचं कुठं चुकते, हे कधीच उघड करू नका. जगाचा एक साधा नियम आहे मित्रांनो, ज्या क्षणी लोकांना तुमची कमकुवत बाजू कळते ना, दुर्दैवाने लोक तिथेच वार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हीच शिकवण दिली आहे. आपली ताकद आणि मर्यादा लपवून ठेवायची आणि योग्य वेळ आल्यावर स्वतःला सिद्ध करायचं. म्हणून शांत राहा आणि तुमची अडचण तुमच्या समोरच, तुमच्या मध्येच असू द्या मित्रांनो. नियम नंबर 2, स्वतःची इज्जत करा. मित्रांनो, मला सांगा, जर तुम्ही स्वतःला कमी लेखलं तर हे जग आपला आदर कसा काय करेल? आपल्यापैकी अनेक मित्रांना सवय असते कोणालाही समोरून म्हणजे विनाकारण दुसऱ्यासमोर झुकणं किंवा होयला होय म्हणणं, हा आपला स्वभाव बनत जातो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, स्वाभिमान ही माणसाची सर्वात मोठी आत्मिक ताकद आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही स्वतःचे मूल्य ओळखता आणि स्वतःचा आदर करता ना मित्रांनो, तेव्हा समोरच्याची हिंमत होत नाही की तुम्ही तुमचा ते अनादर करतील. कपडे साधे असतील ना तरी चालतील, पण तुमचा स्वाभिमान नेहमी राजासारखा राहिला पाहिजे. नियम नंबर 3, योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करा. काही लोकांना सवय असते मित्रांनो, न विचार करता कुठेही बोलायची आणि तिथेच त्यांची किंमत कमी व्हायला सुरुवात होते. शब्द हे तलवारीपेक्षा तीव्र असतात. जास्त बोलणाऱ्या माणसाच्या शब्दांचे वजन समाजात हळूहळू कमी होत असतं. कमी बोला मित्रांनो, पण जेव्हा बोलाल तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा आदर आणि वजन असलं पाहिजे. कुठे शांत राहायचं आणि कुठे काय शब्द वापरायचे हे ज्याला कळलं ना मित्रांनो, तो आयुष्यात अर्धी लढाई तिथेच जिंकतो. बोलण्याआधी म्हणून 2 सेकंद तरी विचार करण्याची सवय तुम्ही आजपासून लावून घ्यायची आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मला कमेंट करून अगदी प्रामाणिकपणे नक्की तुम्ही सांगा की आयुष्यात कधी तुम्ही कुणावरती आंधळा विश्वास ठेवून फसला आहात का? होय किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. मला पाहायचं आहे की माझ्या किती मित्रांना, मैत्रिणींना या जगाकडून कडू अनुभव आलेले आहेत आणि असे अनुभव सगळ्यांना येतच राहतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत नियम नंबर 4, विनाकारण तुमचा कोणीच सगा सोयरा नसतो. होय, याचा अर्थ काय? तर जगात फुकट असं काही मिळत नाही. ज्याला आपण म्हणतो ना, हा माझा जीवाभावाचा माणूस आहे. मित्रांनो, एकदा प्रत्येक नात्यामागे काही ना काही स्वार्थ किंवा गरज ही लपलेली असते. जेव्हा तुमची गरज संपेल किंवा तुमच्याकडूनचा जो फायदा होत होता तो संपेल ना, तेव्हा तीच माणसं हळूहळू दूर निघून जातात आणि नाती जरूर तुम्ही सांभाळायचे, पण आंधळेपणाने नाही.
लोकांच्या चेहऱ्यामागचा हेतू तुम्ही ओळखायला शिकायचा मित्रांनो. म्हणजे भविष्यात तुमचं मन कुणीही दुखवू शकणार नाही. नियम नंबर 5, निगेटिव्ह प्रश्नांसोबत बुद्धीने खेळायचं. म्हणजे काय, तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात की जे तुम्हाला मुद्दाम चिडवण्यासाठी किंवा तुमचा अपमान करण्यासाठी भलतेच प्रश्न विचारत असतात, बरोबर ना? अशा वेळी अजिबात रागावू नका, कारण तुम्ही जर चिडलात ना किंवा ओरडलात तर त्यांचा हेतू सफल होतो. अशा वेळी शांत राहा, चेहऱ्यावर एक संयम स्माइल ठेवा आणि बुद्धीनं असं उत्तर द्या की समोरच्याला काय बोलावे हे सुचलेच नाही पाहिजे. जो कठीण परिस्थितीत शांत राहून डोक्याने विचार करतो तोच खरा विजेता ठरतो. आणि यानंतरचा नियम नंबर 6, पेशन्स ठेवा, नाहीतर विनाश ठरलेला आहे. म्हणजे काय, आजकाल आपल्या अनेक मित्रांना सगळं काही एका रात्रीत हवं असतं. पटकन यश मिळालं पाहिजे, लगेच आपण श्रीमंत झालं पाहिजे. पण मित्रांनो, शेतात बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी पीक येत नाही. त्याचप्रमाणे त्याला वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते. घाईघाईत घेतलेले निर्णय नेहमीच नुकसान देतात. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं होतं बघा, धैर्याने उभे राहा आणि संयम ठेवा, कारण मोठी कामे हळूहळू घडतात. संयम ठेवायला शिका मित्रांनो, तुमचं साम्राज्य हे एक दिवस नक्की उभारेल. आणि नियम नंबर 7, डोळ्यात डोळे घालून बोला. कधीही तुम्ही बोलाल ना, आता एक साधी आणि खूप प्रभावी तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रिक सांगते मित्रांनो, जी तुमचं व्यक्तिमत्व लगेच बदलेल. आजपासून जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाशी बोलायला सुरुवात कराल ना, तेव्हा समोर अगदी कुणी असू दे, खाली बसून किंवा नजर चुकवून बोलू नका. समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने बोला. ही एकच गोष्ट समोरच्याला सांगते की मी स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मला सहजासहजी दबवता येणार नाही. मग ही गोष्ट तुम्ही अंमलात आणायला सुरुवात करा. नियम नंबर 8, निर्लज्ज आणि लक्षहीन लोकांपासून दूर राहा. एक खूप सुंदर म्हण आहे बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या 5 मित्रांची नावे सांगा, मी तुमचं भविष्य सांगते. जर तुम्ही दररोज अशा मित्रांना सोबत घालवत असाल की ज्यांच्या आयुष्यात कोणतेही ध्येय नाही आणि जे सतत नकारात्मक विचार पसरवतात किंवा वेळ वाया घालवतात ना, तर मित्रांनो, नकळत तुम्ही सुद्धा तसेच बनत राहता. आता आजपासून तुम्ही असं ठरवायचंय की त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवायचंय. जे मित्र आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करतात, ज्ञानी आहेत, त्यांच्या संगतीत तुम्ही राहायचंय. त्यामुळे तसाच एक मित्र कसा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनणार आहात, बरोबर आहे? 9वा नियम जो काय सांगतो तो आहे, फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नाही. हा नियम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मी तर म्हणते, खूप चांगला माणूस आहे, मी कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्यासोबतच असं कठीण प्रसंग का येतात? हा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारलाय का? फक्त चांगला माणूस बनवून हे जग जिंकता येत नाही मित्रांनो. चांगुलपणासोबत तुमच्यात चाणाक्षपणाही असायला हवा, योग्य रणनीती असायला हवी. चांगला माणूस जरूर राहा मित्रांनो, पण इतके भोळे राहू नका की कुणीही तुमचा गैरफायदा घेईल. आणि यानंतरचा 10वा महत्वाचा नियम, तुमची ताकद आणि योजना लपवून ठेवा, जेणेकरून कुणीही तुम्हाला सहज हरवू शकणार नाही मित्रांनो. शेवटचा आणि सर्वात मोठा हा नियम आहे, शांततेत काम करा आणि यशाला बोलू द्या. मित्रांनो, तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कोणता निर्णय घेणार आहात याची माहिती आधीच सर्वांना सांगत बसू नका. जेव्हा आपण आधीच ओरडून प्लॅन सांगतो ना, तेव्हा लोकांचे अडथळे आणि दृष्ट लागायला सुरुवात होते. तुमचं काम शांततेत चालू द्या मित्रांनो. जेव्हा यश मिळेल ना, तेव्हा त्याचा आवाज अख्ख्या जगाला नक्की ऐकू येईल मित्रांनो. तर हे होते आजचे 10 नियम जे तुम्हाला आयुष्यात हुशार, खंबीर आणि यशस्वी बनवतील. आता तुमच्यासाठी एक छोटंसं काम मी सांगणार आहे. या 10 नियमांपैकी असा कोणता नियम आहे जो तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्याला लागू करणार आहात? मला आत्ताच्या आत्ता खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या ज्या मित्रांना याची सर्वात जास्त गरज आहे त्यांना व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हुशार बना. जय महाराष्ट्र, जय हिंद.